ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे अर्जुनने कोर्टाकडून प्रियाच्या लिगल चौकशीची नोटीस काढलेली आहे आणि लिगल चौकशीची नोटीस काढल्यानंतर प्रिया या सगळ्यामध्ये आश्रमात येऊन कॅमेरा सकट लिगल चौकशीला सामोरे जाणार आणि एकटी प्रियाच नाही तर त्या ठिकाणी मधुभाऊंना सुद्धा आता खरं खोटं करण्यासाठी इन्स्पेक्टर आणि कोर्टाची माणसं या सगळ्यांच्या समोर ज्या वेळेला बोलवलं जा त्याच वेळेला प्रियाची अशी काही स्टेटमेंट बाहेर येणार आहेत की ज्याच्यामुळे प्रिया तिचंच वाक्य कॉन्ट्राडिक्ट करणार आणि या वेळेला तिला आता कोणत्याही प्रकारे वाचवण्यासाठी कुणीच येणार नसतं, कारण चारी बाजूने कॅमेरे ऑन असतात आणि चारी बाजूने कॅमेरे ऑन असल्यामुळे प्रिया जे काही बोलत असते त्यात स्वतःच्याच गुरफटत कशी जाते आणि या सगळ्यामध्ये आता ती किती आणि कसं खोटं बोलले या सोबत अजून एक गोष्ट म्हणजे मधुभाऊंनी जे डॉक्युमेंट्स दाखवलेले आहेत, जे डॉक्युमेंट्स चोरण्यासाठी प्रिया आली होती त्या कबर्ड मधून जे डॉक्युमेंट बाहेर, त्यामुळे सायलीला प्रिया खोटारडी तन्वी आहे, प्रिया तन्वी नाहीच आहे हे सत्य सुद्धा समजलंय. आणि या सगळ्यामध्ये आता अर्जुन, सायली आणि मधुभाऊ यांनी काय सत्याचा खुलासा केलाय सगळं आता मधुभाऊंनी सगळं डिक्टेक्ट केल्यावरती जे काही मधुभाऊंना कळालेलं असतं ते सगळं मधुभाऊंनी सांगितलेलं असतं. मधुभाऊ ज्या वेळेला हे सगळं सत्य सांगतात आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन म्हणतो म्हणजे तन्वी खोटं बोलत होती, तन्वीला या सगळ्यामध्ये इथे आता कोणत्याही प्रकारचं काहीही हे दिसत नव्हतं आणि हे सत्य आहे, त्यामुळे हिच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी मी कोर्टाकडे अप्लाय देणार असं म्हणत अर्जुनने आता इकडे तिथे असलेल्या इन्स्पेक्टरची साक्ष काढत इन्स्पेक्टरना सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये तुम्ही सुद्धा ह्या सगळ्यासाठी खूप मोठे साक्षीदार आहात की प्रिया खोटं बोलत होती, कारण या इथून बसल्या कुणालाही समोर काय चाललंय हे कळू शकत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुनने प्रियाला सगळ्या घरच्यांच्या समोर एक लेटर देत सांगितलेलं असतं की तुला लीगल नोटीस आहे आणि या लीगल नोटीस मध्ये प्रिया खोटं बोलत आहे हे जवळ सिद्ध झालेलं आहे. प्रिया खोटं बोलत आहे हे समजल्यामुळे मग मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये तिला आश्रमामध्ये लीगल नोटीस साठी बोलवलं जातं आणि अर्जुन तिला आता 2 दिवसानंतरची मुदत देतो. प्रिया गडबड आणि मुळात ज्या टेबलाच्या इथे बसून तिने ती साक्ष दिलेली असते त्याच टेबलावरून मोठं रामायण घडणार असतं तिला माहित नाही. इकडे प्रिया विचार करते जर का मी बाबांना घेऊन गेले म्हणजे ह्या किल्लेदारला मूर्ख जर का मी घेऊन गेले तर माझं काम या सगळ्यामध्ये सोपं होऊ शकतंय, पण या सगळ्यामध्ये आता किल्लेदारला घेऊन जाण्यासाठी ती येते तेव्हा रविराज म्हणतात हे बघ मला ही नोटीस मिळालेली आहे आणि ही नोटीस मिळाल्यावरती मी त्याच्यावरती काय ऍक्शन घ्यायचं हे सुद्धा पाहिलं, पण या नोटीस मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता तू एकटीच तिकडे जाऊ शकतेस, तुझ्याशिवाय तिकडे दुसरं कुणीही जाऊ शकत नाही आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी तुझी मदत इथे नाही करू शकत. तू इन्व्हेस्टिगेशनला जा आणि मुळातच ज्याला कर नाही त्याला डर असण्याची काहीही गरज नाहीये. तू घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, काहीही होणार नाहीये, या सगळ्यामध्ये तू निर्दोष सुटून येशील याची मला खात्री आहे असं म्हणत रविराज तिची साथ तिथेच सोड. आणि आता इकडे सगळा सेटअप लागलेला असतो. सेटअप मध्ये कॅमेरामन त्याचबरोबर आता इकडे सगळेजण असतात आणि प्रियाची एंट्री. इकडे सायली देवी आईकडे सांगत असते आज काहीही झालं ना तरी सगळ्या सत्याचा शोध होऊ दे, कारण आता मधुभाऊंच्या सुटकेसाठी हा एकमेव शेवटचा उपाय राहिलेला आहे की ज्याच्यामुळे प्रियाच्या तोंडून असं काहीतरी बाहेर पडेल की ज्याच्यामुळे प्रिया आता या सगळ्यामध्ये इकडे पूर्णपणे दोषी आहे किंवा खोटं बोलते आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर येईल असं म्हणत मग मात्र ती आता देवी आईकडे प्रार्थना करते आणि जायला. आता इकडे कॅमेरामॅनला कॅमेरा चालू करायला सांगून अर्जुन सांगतो जे काही आता तन्वी सुभेदार या जे बोलणार आहेत ते सगळं आता तुम्ही या सगळ्यामध्ये रेकॉर्ड करायचं आहे. एकही क्षण तुमचा कॅमेरा बंद नाही झाला पाहिजे. हा बोला आता तन्वी किल्लेदार तुम्ही आता बोलायला लागा. तन्वी सुभेदार सॉरी असं म्हटल्यावरती प्रियाला आता त्या दिवशीची सगळी घटना पुन्हा एकदा सांगायला लागते आणि त्याच वेळेस
अर्जुन आता पूर्णपणे सगळं रेकॉर्ड करायला लागतो. प्रिया सांगायला लागते की जेव्हा मी तिकडे आतमध्ये आले आणि मी त्यानंतर इकडे लपून बसले होते, लपून बसले तेव्हा मधुभाऊ आले आणि मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये विलासला मी तुला मारून टाकेन अशी धमकी दिली. धमकी देऊन त्यांनी आता विलासला मारण्यासाठी बंदूक काढली. बंदूक काढल्यानंतर मग आता मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये विलासला मारण्यासाठी बंदूक ताणली आणि त्याच वेळेला इकडे आता ती बंदूक विलासच्या दिशेने गेली आणि विलास मेला. मी इथून हे सगळं पाहिलेलं आहे असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये या गोष्टी सांगत असते. पण त्याच वेळेला अर्जुन म्हणतो, 1 मिनिट, आता सगळ्यात महत्वाचा पुरावा मला सापडलेला आहे, तो म्हणजे मधु यांनी त्यांच्या कुठच्या हाताने गोळी झाडली होती हे तुम्ही सांगू शकाल का? यावरती आता प्रिया गडबडते. ऍक्च्युली मधुभाऊ लेफ्टी असतात, पण त्या जी आता मधुभाऊ राईटी असतात, पण जी गोळी झाडली गेलेली ती साक्षीने झाडली गेलेली असते. म्हणजे आता मधुभाऊ जरी लेफ्टी असले तरी साक्षी ही राईट हँडचा वापर करून हे सगळं करत असते आणि त्याचमुळे साक्षीने झाडलेली गोळी ही राईट हँडची आहे आणि मधुभाऊ लेफ्टी आहेत. यावरती आता अर्जुन सांगायला लागतो की तुम्ही मला सांगा मधुभाऊंनी कोणत्या हाताने गोळी झाडली. यावरती प्रिया गडबडते आणि नाही, तेवढं काही मला आठवत नाहीये. अर्जुन म्हणतो, मग तुम्हाला हे कसं आठवतंय की मधुभाऊंनी गोळी झाडली? यावरती मग आता सांगायला लागते प्रिया, तुम्ही माझ्यावरती उलटा सुलटा आरोप करू नका. अर्जुन म्हणतो, मुळातच या सगळ्यामध्ये तुम्ही कुठे बसला होतात ना, तिथून हा जो सीन आम्ही रिक्रिएट केला ना, त्या ठिकाणावरून तुम्हाला काहीही दिसत नाहीये हे सिद्ध होतंय. मग कसं काय मधुभाऊंवरती तुम्ही घाणेरडे आरोप करू शकता? यावरती प्रिया म्हणते, नाही नाही, हे बघा, मी इकडे बसले होते. असं म्हणत प्रिया त्या टेबलाच्या इकडे जाते. टेबलाच्या इकडे गेल्यावरती, हे काय, मी इथे बसले होते असं म्हणत प्रिया त्या टेबलाकडे जाते. हे बघा, मी इथे बसले होते. मी ज्या वेळेला इथे बसले होते आणि इथून मी पुढे पाहिलं आणि त्याच वेळेला मला कळलं की मधुभाऊ हे आता इकडे विलासला मारत आहेत. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही तिथेच बस. आता मधुभाऊ तुम्ही या. मधुभाऊ ह्या इकडे टेबलाच्या इथे जर का प्रिया बसली होती तर तुम्ही कुठे होतात? यावरती मधुभाऊ सांगतात, इकडे समोर हे दृश्य घडलं होतं. मी ज्या वेळेला पाठमोरा होतो त्यावेळेला या सगळ्यामध्ये इकडे मला काही मागचं दिसत नव्हतं. ही कुठे लपली होती मला माहित नाही. मी समोर उभा होतो आणि त्याच वेळेला मला मागून वार करण्यात आला. म्हणजे आता साक्षीने गोळी झाडली. साक्षीने गोळी झाडल्यावरती त्यानंतर मला माहित नाही की काय घडलं आणि कसं घडलं ते, पण माझ्या मागून वार करण्यात आला. यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे तुमच्या मागे म्हणजे ह्या टेबलाच्या इथून? यावरती मधुभाऊ म्हणतात, हो. त्यावरती मग आता अर्जुन सांगतो, ह्या परत पोझिशनला तुम्ही सेट. सगळेजण परत आपापली पोझिशन घेतात. प्रत्येक पोझिशन ज्या वेळेला प्रत्येक जण घेतो त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता अर्जुन सांगायला लागतो, तन्वी, सुभेदार, तुम्ही इकडे उभ्या राहा आणि आता इथे तुम्हाला काय दिसतंय सांग. आता प्रिया गडबडते, कारण तिथून मधुभाऊ दिसतच नसतात. त्या ठिकाणावरून जिथे मधुभाऊ सांगतायत तिकडे ते दिसतच नसतात. मग आता प्रिया सांगायला लागते, नाही नाही, म्हणजे या ठिकाणावरून मधुभाऊ दिसत नाहीत, पण त्या वेळेला मधुभाऊ वेगळ्या ठिकाणी होते. ते आत्ता खोटं बोलतायत आणि या सगळ्यामध्ये ते मला खोट्यापणाचा हे करतायत. त्यामुळे मला असं वाटते की ते मला या सगळ्यामध्ये आता अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता अर्जुन सांगायला लागतो, असं कसं? मग ते खोटं बोलतायत की तुम्ही खोटं बोलताय? नक्की आता या सगळ्यामध्ये खोटं कोण बोलते? प्रिया म्हणते, नाही नाही, मधुभाऊच खोटं बोलतायत. बरं, आता हे झाल्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मधुभाऊ खोटं बोलतात. मग मधुभाऊ कुठे उभे होते? मग प्रिया हे सगळं सांगते आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, मागच्या स्टेटमेंटमध्ये आत्ता जी मधुभाऊ पोझिशन सांगतायत ना, त्याच पोझिशनला तुम्ही होतात. मग आता काय बोलायचं आहे? असं म्हटल्यावरती मग आता प्रिया अजून गडबडते. मी मागच्या वेळेला काय बोललो ते तिला कसं आठवणार? कारण ज्या वेळेला माणूस खरं बोलतो त्याच वेळेला त्याला आता सगळ्या खऱ्या गोष्टी आठवतात. पण खोटं बोलत असल्यावरती तिला आता कसं आठवत असणार की आपण कधी काय बोललो होतो? त्यामुळे ती पूर्णपणे गडबडते आणि ततपप करायला लागल्यावर इकडे आता इन्स्पेक्टर म्हणायला लागतात, हे बघा, मागच्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये आत्ता जिथे मधुभाऊ सांगतायत ना तिथेच ते उभे होते आणि मग तुम्ही जिथे उभे आहात तिकडून हे दिसणं शक्यच नाहीये. काय चाललंय तुमचं? काहीतरी तुमची जम्बलिंग होते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, त्यांना आपण थोड्या वेळाचा ब्रेक देऊया आणि ब्रेक दिल्यानंतर या सगळ्यामध्ये आता पुढचं काय आहे हे आपण बघूया. असं म्हणत अर्जुन आता या सगळ्यामध्ये प्रियाला मुद्दाम ब्रेक देतो,
जेणेकरून तिला आता या सगळ्यामध्ये काहीतरी वेगळी स्टोरी रचण्यासाठी. तोपर्यंत चैतन्य म्हणतो, अर्जुन आता पुढची तुझी खेळी काय असणार आहे? त्यावरती चैतन्याला अर्जुन सांगायला लागतो, या सगळ्यामध्ये आता तू फक्त बघ मी काय करतोय ते, असं म्हणत अर्जुनच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच प्लॅन. तोपर्यंत अर्जुन मधुभाऊंना सांगायला लागतो, मधुभाऊ ही ज्या ठिकाणी हे शोधायला आली होती ना, त्या ठिकाणी आता नक्की काय होतं हे तुम्ही मला सांगा. तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला एक गोष्ट सांगायची आहे की या सगळ्यामध्ये प्रिया नक्की काय शोधायला आली होती, किंवा किंवा या सगळ्यामध्ये इकडे साक्षी काय शोधायला आली होती, कपाट कुठे आहे? मधुभाऊ ते कपाट दाखवतात आणि सांगतात या कपाटामधले पेपर सगळे पडले होते. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, कुठे आहे ते कपाट, तुम्ही दाखवा. मधुभाऊ पेपर सकट सगळे आता कपाट इकडे उलट करतात. त्याच वेळेला सायलीच्या हातामध्ये काही पेपर लागतात. सायली पेपर बघता बघता सांगायला लागते, मधुभाऊ हेच ते रजिस्टर्ड आहे ना, जे रजिस्टर्ड तुम्ही आता मेंटेन करताय? यावरती मग आता मधुभाऊ सांगायला लागतात, हो बाळा. मग आता सायली ते रजिस्टर्ड घेऊन बाहेर ये. अर्जुनच्या हातात ते रजिस्टर्ड मिळतं, पण ही वेळ नसते की या सगळ्यामध्ये आता तो रजिस्टर्ड ते चेक करेल. त्यामुळे तो सांगतो, हे आता आपण डॉक्टरांना सांगून, इकडे आता पोलिसांना सांगून हे रजिस्टर्ड मेंटेन करण्यासाठी आपण आता घरी घ्यायचं आहे. असं म्हटल्यावरती मग आता पोलिसांची परवानगी घेतली जाते आणि पोलिसांची परवानगी घेऊन ते आता रजिस्टर्ड इकडे अर्जुन आपल्या ताब्यात घेतो. आणि त्याच रजिस्टर्डमुळे आता अर्जुनला या सगळ्या सत्याचा शोध होणार असतो की प्रिया ही तन्वी नाहीये. पण ही ती वेळ नसते, ती वेळ यायला वेळ लागणार असतो. मग आता ते सगळं रजिस्टर अर्जुनच्या हातात. आता इकडे प्रियाची परत ब्रेक नंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू होते. ज्या वेळेला ब्रेक नंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं जातं त्यावेळेला प्रिया आता चांगलीच सटपटलेली असते. प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे येते आणि आता ती सांगायला लागते, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मधुभाऊंनीच खून केलेला आहे, मला सपशेल दिसलेलं होतं, मला याच्यामध्ये काही माहित नाहीये. अर्जुन तिला उलट सुलट प्रश्न विचारायला लागतो. ठीक आहे, मग मधुभाऊ कुठे उभे होते? मग विलास कुठे उभा होता? आणि मग ही तिसरी व्यक्ती कुठे उभी होती? यावरती प्रिया आता पटकन बोलून मोकळी होते, मधुभाऊ इथे उभे होते, इथे विलास उभा होता आणि इथे साक्षी उभी होती. झालं, प्रिया आपल्या जाळ्यात अडक. आता चैतन्य गालातल्या गालात हसतो आणि प्रिया चटपटते. प्रिया म्हणते, नाही साक्षी नाही. यावरती अर्जुन म्हणतो, आता या सगळ्यामध्ये काय बोलायचं आहे? आणि हे आता तुम्ही बदलूच शकत नाहीयात. या सगळ्यामध्ये आता सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. सगळं क्लिअर झालेलं आहे की आता तुम्ही इकडे साक्षी होती हे कबूल केलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता पूर्णपणे सटपटलेली प्रिया या सगळ्यामध्ये गडबडते आणि गडबडत जे काही खरं आहे ते सगळं कबूल करून बसते. मग मात्र आता काहीही गोष्टी या सगळ्या आता पूर्णपणे हिच्या फेवर मधून गेलेल्या असतात आणि मग प्रिया अशी काही गडबडते आणि मग अर्जुन सांगतो, आता जे काही खरं आहे ते सांगा. प्रिया म्हणते, नाही तुम्ही माझ्यावरती प्रेशर टाकलं. यावरती अर्जुन म्हणतो, तुमच्यावरती प्रेशर आम्ही जे काही टाकले ना ते प्रेशर सगळ्यांनी पाहिलेलं आहे, सगळ्यांनी बघितलंय की आता आम्ही काय प्रेशर टाकले ते. आणि त्यामुळे आता तुम्हाला खोटं बोलण्या वाचून किंवा खरं बोलण्या वाचून काहीही पर्याय नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया गडबडते आणि रेकॉर्डेड स्टेटमेंट असल्यामुळे आपल्याला आता हे स्टेटमेंट बदलताच येणार नाहीये हे तिला माहिती असतं आणि आता ती चांगलीच गडबडते. हे जर का महिपतने तर माझं काही खरं नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, म्हणजे इथे साक्षी होती हे तुम्ही स्वतः कबूल केलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता प्रिया गडबडते आणि नाही मला आता वेळ हवा आहे. अर्जुन म्हणतो, ठीक तुम्ही वेळ घेऊ शकता, पण वेळ घेताना एक विचार करा की हे जे काही तुम्ही आता बोललेले आहात ना हे सगळं आता रेकॉर्ड झालेलं आहे. असं म्हटल्यावरती प्रिया विचार करते, नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला पूर्णपणे आता विचार करायला पाहिजे की नक्की काय घडलंय काय नाही घडलंय. असं म्हणत मग मात्र आता प्रिया गडबडते. आता मधुभाऊंना घेऊन ज्या वेळेला अर्जुन घरी येतो त्यावेळेला मधुभाऊ म्हणतात, जावई बापू या सगळ्यामध्ये आता काय फायदा होईल? अर्जुन म्हणतो, या सगळ्यामध्ये साक्षी तिकडे होती हे सत्य समोर आलेलं आहे आणि त्याचमुळे साक्षी होती हे सत्य समोर आल्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाहीये. आता तुम्ही या सगळ्यामधून सही सलामत कसे चुटकीत सुटताय ना ते बघा. आणि त्याच वेळेला मधुभाऊंना सायली सांगते, मधुभाऊ हे रजिस्टर्ड याच्यामध्ये काय मेंटेन आहे?
मग मधुभाऊ अर्जुनला ते रजिस्टर्ड देतात आणि त्या रजिस्टर्ड मध्ये असलेली सगळी माहिती सांगतात की कुणाचं हे कधी आलं, कोण कसं आलं. आणि ज्या वेळेला अर्जुन ते रजिस्टर्ड पाहतो त्याच्यामध्ये तर आता प्रिया ही आल्याची तारीख आणि प्रिया इकडून गायब झाल्याची तारीख याच्यामध्ये जवळ आता 2 वर्षाचा फरक असतो. आणि त्यामुळे अर्जुनला कळत नाही की हे काय आहे. मधुभाऊ म्हणतात, हो माझ्याकडे ही याच तारखेला आली होती. आता इथे दुसरा मोठा क्लू मिळतो. तिकडे साक्षी आहे या प्रकरणामध्ये हे तर समजलेलंच आहे, पण इकडे आता प्रिया सुद्धा या सगळ्यामध्ये खोटं बोलते. प्रिया ही तन्वी नाहीये हे पण समजलंय. मग अर्जुन सांगायला लागतो, पण ही तन्वी नाहीच आहे. मग आमची तन्वी ज्या तारखेला गायब झाली होती त्याच्या 2 वर्षानंतर ही कशी काय आली. यावरती मधुभाऊ म्हणतात, काहीतरी गडबड आहे. जावई बापू अजून सगळे पुरावे दुसऱ्या आश्रमात नेऊन ठेवलेत, ते तुम्ही शोधून काढा आणि ते शोधून काढल्यावरती प्रियाचं भांड फुटेल आणि त्याच वेळेला सत्य उलगडेल. एक सत्य उलगडले, दुसरं सत्य उलगडण्याची गोष्ट आहे. अर्जुन हे सत्य कसं शोधून काढणार पाहणं रंजक.